जसं की मी इथे पडताळायलाच होतो, मग आमचा सगळ्यांचा प्लॅन झाला की जाता चौपाटीवर जायचं. मग सगळेजण रेडी झाले आणि आलो चौपाटी आलो. इथं सगळ्यात पहिले एक प्लेटची ऑर्डर देऊन दिली, कारण की माझ्या मामाच्या पोराला लय भूक लागली. मग याला देऊन दिली सगळ्यात पहिले. मग आमची ऑर्डर येण्यात होती, मग आमची पण ऑर्डर आली. थोड्या सर्वांनीच डोसाचा ऑर्डर केलेला होता. मग सर्वांच्या प्लेटा आलेल्या होत्या आणि ते पाहून तर सर्वांच्या तोंडात पाणी येत होतं, कारण की सर्वांनाच भुका लागलेल्या. मग काय कोणीच राहिले जात नव्हतं. मग सर्वांनीच खाणं चालू केलं आणि मस्तपैकी सर्वांनीच खाऊन घेऊन घेतला. आणि त्यातच मग आपले जे मित्र आहे ऋषीभाऊ ब्लॉगर, जे पडताळाचे फेमस ब्लॉग बनवतात, तर ते आपल्याला भेटण्यासाठी आले. मग यांच्यासोबत पण थोडेसे गप्पा मारल्या आणि थोडेसे फोटो व्हिडिओ काढून घेतले. आणि ते झाल्यानंतर भाऊ म्हणे की चला म्हणजे आता जातो म्हणे. मी म्हणे मग या साईडने आलो. मग दादा म्हणे की इकडनं फोटो घे म्हणे. बाबा मी जरा दिसत नाही म्हणे, काळा आहे तर म्हणे. मग असं थोडेसे फोटो व्हिडिओ घेऊन घेतला माझ्यासोबत. आणि मग दादा आणि ते झाल्यानंतर पोट्टे म्हणे की इतके खाल्ल्यानंतर म्हणे आता कांड्या पाहिजेच म्हणे. मग इकडे कांड्या घेऊन दिल्या. आणि इकडे बाहेरच्या साईडला काहीतरी आलं होतं विकायला, तर हे फ्रूट बीट होतं, ते आम्ही पण घेऊन घेतलं. मग ते घेतल्यानंतर मावशी म्हणे थांबा म्हणे काहीतरी चटपट घेऊन म्हणे आता खाण्यासाठी. मग मावशी तिकडच्या साईडला बाजूच्या दुकानात गेल्या, इकडनं घेऊन घेतलं मग काहीतरी चटपट आमच्यासाठी. आणि तिथून निघालो आलो सरळ मग घरी येऊन पाहतो इथे शेकोटी केलेलीच होती. मग शेकोटीवर बसलो, थोडेसे हातपाय घेऊन शेक. आणि चला भेटूया मग नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.